राजमान ऑटोमोटिव्ह तासगावमध्ये आपलं स्वागत आहे. आज आमच्या वर्कशॉपवर आलेली होंडा शाईन गाडी. लगेच आमच्या मेकॅनिकने गाडी त्याच्या जागेवर लावून कामाला सुरुवात केली आणि गाडीची शीट काढली. त्यानंतर गाडीचे दोन्ही बाजूचे साईड पॅनल काढून घेतले आणि पाठीमागचे काउल सेट पण काढून घेतला. पेट्रोलची टाकी पण काढून घेतली आणि सुरुवात केली खराब झालेले जुने वायरिंग काढायला. सगळे वायरिंग व्यवस्थितपणे सोडवून काढून घेतले. लगेच पुढील चाकाची नटे काढून चाक खोलून घेतले आणि सुरुवात केली नवीन वायरिंग जोडायला. वायरिंगचे सर्व कपलर ज्याच्या त्याच्या ठिकाणी जोडून घेतले आणि वायरिंग फायनल फिटिंग केले. लगेच पुढील बाजूने नवीन मडगाड घेतले आणि त्याला मडगाड क्लिप जोडून मडगाड फिटिंग केले. लगेच जुना खराब झालेला स्पीडामीटर गिअर काढून घेतला आणि नवीन ओरिजिनल स्पीडामीटर गिअरला ग्रेसिंग करून त्याला पण त्याच्या जागेवर जोडून घेतला आणि केबल जोडून ब्रेक लाइनिंग आणि चाकाचा ड्रम दोन्हीवर पॉलिश पेपर मारून पुढील चाक जोडून घेतले. त्यानंतर नवीन जोडलेल्या वायरिंगला बॅटरी फिटिंग केली आणि मागील बाजूने दोन खराब झालेले इंडिकेटर काढून घेतले आणि त्या जागी नवीन इंडिकेटर फिटिंग केले. लगेच पाठीमागचे काढलेले काउल जोडून फिटिंग करून घेतले आणि पेट्रोल टाकीला तिच्या जागेला जोडून घेतली. लगेच दोन्ही साईडचे पॅनल जोडून समोरील वायझर जोडून फिटिंग केले आणि शेवटी शीट जोडून काम संपवले.